आवाज मराठी न्यूज 24। कोयना धरणातून 10,000 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे। त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली तर प्रशासन सज्ज आहे। नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनेचं पालन करावं असं आवाहन सांगलीचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केलंय। सांगली व मिरजेत नदीच्या पाणी पातळीत वारंवार वाढ होत असल्याने आज त्यांनी मिरजेत कृष्णा घाट इथं पूर परिस्थितीची पाहणी केली। त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी राजा दयानिधी, महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह नगरसेवक करंज आमदार योगेंद्र थोरात, संगीता हरगे उपस्थित होते। कोयना धरणातून 10,000 टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याने पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये। नागरिकांना सतर्कता बाळगून कोणत्याही प्रकारचा हट्ट न बाळगता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावे। पूर परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाकडून ग्रामस्थांचे खाद्य, जेवण, भोजन, आरोग्य, चारा, पाणी, राहणे यांचा अन्य सुविधा प्रशासनाने सज्ज ठेवले। त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केले। आज पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आम्ही असो, कलेक्टर आहेत, शिव आहेत, आयुक्त साहेब आहेत, सगळे अधिकारी पदाधिकारी सगळे आहेत, पोलीस यंत्रणा आहे सगळी इथं। आम्ही पुराची परिस्थिती भीती वाटते की वाढेल अशी शक्यता आहे, त्यामुळे आम्ही पुराची पाहणी करण्यासाठी आम्ही आता कृष्णा घाटावरती आहोत। आता इथली पातळी 41 फूट आहे, पण 41 फूट असली तरी 50-51 झाल्यानंतर डेंजर झोनमध्ये जाते, त्यासाठी प्रयत्न चाललेला आहे। पण 51 आल्यानंतर निश्चित इथली जनतांना शिफ्ट करायला लागेल। आज काही घाटावरच्या वाडी वस्तीवरची जनावर सगळी गावात आणून ठेवलेले आहे, त्याची यंत्रणा त्यांना चारा पाणी हे उद्यापासून सगळं आम्ही चालू करतोय। आज त्यांच्यापुरतं चारा तिथं पाणी आहे, पण निश्चितच मी घाटावरच्या सगळ्या जनतेला मी विनंती करेन आणि त्यांना आव्हान करेन की आपण घाबरू नका। आपण 2 वेळा पूर भोगला आहे, त्यामुळे आपल्यामध्ये अनुभव आहे आणि निश्चितच शासन प्रशासन हे तुमच्या बरोबर आहे, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, त्यामुळे चिंता करायची जरूर नाही आहे। आलेल्या ह्या परिस्थितीला सगळ्यांनी मिळून तोंड द्यायचं आहे आणि निश्चित ह्या संकटातून आपण बाहेर पडायचं आहे। संकट आलंय, येणार आहे असं धरून चालणार नाही आहे, पण आता ज्या मोमेंट दिसत आहे आपल्याला, त्यामुळं पूर याची शाश्वती दिसते, त्या पद्धतीने आपण सतर्क राहावा आणि हट्ट करू नका। हट्ट म्हणजे कसं, आम्ही सांगतो चला चला चला, काय हट्ट लोक धरतात की आम्ही घर सोडतच नाही, काय करतच नाही, आणि त्यामुळं तुम्हालाही त्रास होतो आणि प्रशासनालाही त्रास होतो। त्यामुळे हट्ट न करता जसे शासन प्रशासन जसे आदेश देईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन करावं।